हाय एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज एक व्हिडिओ बनवते। तर मी व्हिडिओ बनवते ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओ बनवते त्याची ऑलरेडी लिस्ट बनवलेली असते। तर मी आज असं व्हिडिओ बनवते, महाराष्ट्रीयन गोल्ड बँगल्स डिझाईन बनवते। तर माझ्याकडे महाराष्ट्रीयन गोल्ड बँगल्स डिझाईन कोणकोणते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ट्रेडिशनलमध्ये कोणतं घालू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ते सिंपलमध्ये आहे आणि पटकन होऊन जाईल, जास्त वेळ न घालत आपण बघूया। तर मी पहिला फर्स्ट स्टार्ट करते गोल्ड ज्वेलरीमध्ये। ह्याला तोडे असे म्हणतात। हे आहे, कारण की मी पण रिसर्च करून बघून मग इन्फॉर्मेशन देते तुम्हाला। तर ह्याला असे तोडे असं म्हणतात। हे गोल्डमध्ये येतात। हे असे हे बघा, अशी एक वरती एक डिझाईन असते आणि नंतर ह्या साईडला आणि ह्या साईडला आंब्याची डिझाईन असते। ह्याला तोडे असं म्हणतात। हे एक बँगल म्हणजे ह्या एक बांगड्या आहेत माझ्याकडे, त्याच्यामध्ये ह्या ग्रीन बांगड्या त्या असं घालून आपण वेअर करायच्या असतात। तर मी तुम्हाला एक दाखवते झालं असं। हे महाराष्ट्रीयन गोल्ड ज्वेलरीमध्ये येतं आणि याला तोडे म्हणतात। आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन लेडीज असू दे, बायका असू दे, तर सर्व ग्रीन बांगड्यामध्ये हा तोडे घालतात। तर हे एक पॅटर्न आहे माझ्याकडे। तर ह्याची एक इन्फॉर्मेशन म्हणजे माझ्याकडचे काही बांगड्या आहेत ते त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देते। तर हिरव्या बांगड्यामध्ये हे घालायचं आणि खूप सुंदर दिसतं। हे बघा, मी हातात घालून दाखवते। त्यासाठी मी हातात काही घातलं नाही। खूप छान वाटतं। हे एक डिझाईन झाली। त्याच्यानंतर नेक्स्ट आपण एक डिझाईन बघणार आहे परत। तर ते पण ह्याच्यात तोडेमध्येच येतात। ह्याच्यामध्ये चार तोडे असतात पाठीपुढे घालण्यासाठी। तर मी तुम्हाला अजून एक माझ्याकडे आहे, तोड्यामध्येच येतं खरं, असे गोल्ड म्हणजे महाराष्ट्रीयन गोल्ड ज्वेलरीमध्येच येतं। ही एक डिझाईन माझ्याकडे अवेलेबल आहे। ओके, आणि ह्याला इथे असे डॉट आहेत, इथे ग्रीन डॉट आहे, त्याच्यानंतर हा रेड डॉट आहे, परत ग्रीन डॉट आहे आणि नंतर परत रेड डॉट आहे। आणि हे नीट व्यवस्थित तुम्ही बघितला तर हे जवळून बघितल्यानंतर तुम्हाला ही डिझाईन आहे ना, आंब्याची कुई असते ना, तशी डिझाईन आहे। तर हे एक माझ्याकडे बांगड्याचं कलेक्शन आहे महाराष्ट्र गोल्ड ज्वेलरीमध्ये। तर हे पण आहे। हे पण आपण मोस्टली ग्रीन बांगड्यामध्ये घालतो किंवा कुणाला आवडत नाही ग्रीन बांगड्या नाही तर दुसऱ्या कोणत्या पण बांगड्यामध्ये तुम्ही घालू शकता। मोस्टली महाराष्ट्रामध्ये कोणत्या पण सण असेल तर ग्रीन बांगड्याच घालतात मोस्टली। प्लेनमध्ये असतात, हे माझ्याकडे डिझायनर आहे, प्लेनमध्ये पण असतात। ह्याच्यामध्ये हे माझ्याकडे 4 कडे आहेत, म्हणजे 4 बांगड्या आहेत पाठीपुढे घालण्यासाठी। तर मी तुम्हाला हे जे घालून दाखवते हिरव्या बांगड्यामध्ये कसं दिसतं। हे डिझाईन माझ्याकडे अवेलेबल होतं गोल्ड बँगल्समध्ये। ते मी तुम्हाला दाखवलं। अजून एक माझ्याकडे बांगड्यांचं कलेक्शन आहे। अजून एक बांगडे महाराष्ट्र गोल्ड ज्वेलरीमध्येच येतं। महाराष्ट्रीयन ज्वेलरी सेटमध्ये बोलू शकता किंवा प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलगी असू दे, लेडीज असू जेंट्स लेडीज
असू दे, मोस्टली त्यांच्याकडे अशा मोत्यांच्या बांगड्या असतात. लग्नामध्ये घालतात किंवा काही फंक्शन असतात किंवा काही सण असतात तेव्हा ह्या बांगड्या यूज होतात भरपूर याला. हे माझ्याकडे कसे येते मी तुम्हाला दाखवते. हे ग्रीन आहेत, हे बघा, हे ग्रीन डॉट आहेत आणि त्यानंतर हे पल्स आहेत, म्हणजे ह्या मोती आहेत आणि ह्या मोतीने असं त्याला राऊंड राऊंड केलं. हे बघितलं. ह्याच्यामध्ये कलर ते नसतात, खरं मला ग्रीन कलरच पाहिजे होता. त्याच्यामध्ये दुसरे पण कलर अवेलेबल असतात. ह्याच्यामध्ये रेड कलर आणि पिंक कलर अवेलेबल असतो किंवा मिक्स पण असतात. तर मला ग्रीन पाहिजे होतं म्हणून मी ग्रीन घेतलेला. हे मी 4 घेतलेत. मोस्टली 2-2च येतात, तर तुम्ही 2-2 पण घालू शकतात किंवा 4 पण घालू शकता. तर मी मोस्टली 4 घेते कारण की मला ग्रीन बांगड्यामध्ये घालता येईल. हे पण महाराष्ट्रीयन गोल्ड ज्वेलरीमध्येच येतं. महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्येच हे बांगड्या येतात, म्हणजे ह्या बांगड्या येतात. तर ही एक पॅटर्न आहे माझ्याकडे, मोत्यांचा सेट, म्हणजे मोत्यांच्या बांगड्या बोलू शकता तुम्ही. हे पण मी तुम्हाला हातामध्ये वेअर करून दाखवते कसे दिसतात. मला हे मोठी छान मी घालून घेतली, त्याच्यानंतर मी ग्रीन बांगड्या घालते. खूप सुंदर दिसतात, साडीवर ड्रेसवर घालू शकतो. हे एक माझ्याकडे डिझाईन आहे. अशा प्रकारे ही एक डिझाईन माझ्याकडे अवेलेबल आहे. कशी वाटते? छान आहे. तर अशा प्रकारे माझ्याकडे महाराष्ट्र गोल्ड ज्वेलरी बँगलमध्ये हे म्हणजे बांगड्या अवेलेबल होत्या किंवा माझ्याकडे काय आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि हा बांगड्यांचा कलेक्शन असू दे किंवा गोल्ड बांगड्यांचा सेट असू दे किंवा महाराष्ट्र बांगड्यांच्या सेट असू दे, हे कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.